प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनात ईश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या। कुंकवांचे धनी अनेक बायकांचे मारले जात होते। कैवारी कुठल्या शेतकऱ्याला मिळत नव्हता। अशा परिस्थितीत महाराष्ट्राला वावता एक झुंकार, एक पेटा चमकला अंगार। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिका चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। हाती घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा जन्माला आला। एक होतं गाव, महाराष्ट्र त्याचं नाव, स्वराज्य ज्यांनी घडवलं, शिवराय त्यांचं नाव। छत्तीस सत्तेंचं बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत मागे न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय, वाणी श्रेष्ठ, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचे राजा, कोणाच्या भरवशावर नाही तर तलवारीच्या धारेवर राज्य करणारा राजा। अखेर महाराष्ट्र भूमीत जन्माला येण्याचा तो सोनेरी क्षण। 350 वर्षापूर्वीची गोष्ट। महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या शौर्याने, धाडसाने, जिद्दीने आणि पराक्रमाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीत भगवा फडकवला व लोकांच्या मनात भगवा रोवला। कित्येक वर्षांपासून अनेक संघटनांनी तोडमोड करून महाराजांचा इतिहास व शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तरी महाराज खऱ्या अर्थाने मराठा सैन्याचे सम्राट व रयतेचे राजा होते। परकीयांच्या विनाशासाठी अत्याधुनिक पद्धतीने स्वराज्याची बांधणी करण्यात आली। शत्रूचा शत्रूला मित्र बनवून गनिमिकावा पद्धतीने शिवशाहीचा विस्तार केला। प्रतापगडच्या पायथ्याशी 1651 साली ज्यावेळी अफजल खान चालून आला, त्यावेळी अफजल खान या शत्रूचा बिमोड केला, प्रतापगड ताब्यात घेतला व प्रतापगडचे विस्तारीकरण केले। आग्र्याच्या भेटीसाठी ज्यावेळी महाराज निघाले, त्यावेळी महाराज आणि बाळराजांवरती औरंगजेबाची नजरकैद झाली। शत्रूच्या हातावर तुळी देऊन पळणारे अनेक राजे पाहिले, पण शत्रूच्या हातावर मिठाई ठेवून पलायन करणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होते। यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे। इंग्रज गव्हर्नर भारतावर 150 वर्ष राज्य करून गेले, तरी जाताना सांगून गेले की छत्रपती शिवाजी महाराज आणखी 10 वर्ष जगले असते तर इंग्रजांना भारताचा चेहराही पाहता नसता आला। पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। दाढी मिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतं, त्यासाठी महाराजांसारखे संस्कार, इतरांविषयी आदर असावा लागतो। आजच्या युवकांना गरज आहे हे जाणून घेण्याची की हे स्वराज्य माझं आहे आणि मी या स्वराज्याचा आहे। गाठ बांधून घे हृदयाशी, अशी जी सुटणार नाही, ही आग आहे इतिहासाची जी कधीही विझणार नाही। मी दगदगता प्राण स्वराज्याचा मरणार नाही, शिवछत्रपतींच्या कीर्तीला शब्द माझे पुरणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।